जय जय रघुवीर समर्थ. चुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 10 शून्यत्व निरसन. मागच्या समासामध्ये समर्थांनी सिद्धांची लक्षणं इतकी सुंदर सांगितली आणि त्यानंतर या मायोद्भव ज्ञानदशकाची समाप्ती करताना समर्थांनी शून्यत्व निरसन सांगितलेलं आहे. शेवटच्या भागामध्ये एका अर्थानं विज्ञानवादी बौद्ध मताचा पाडाव याच्यात केलेला आहे आणि केवल अद्वैताचा सिद्धांत पुन्हा एकदा प्रस्थापित केलेला आहे. पण प्रारंभीच्या भागामध्ये समर्थांनी प्रापंचिकांची काय काय मतं आहेत परमार्थाच्या संदर्भातील याचं खूप सुंदर विश्लेषण केलं. किती त्यांची सूक्ष्म दृष्टी आणि किती लोकांचं अध्ययन त्यांनी केलेलं आहे हे लक्षात येतं. आणि इतक्या सगळ्या मतमतांतरांमधून चाळून 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 सगळ्यांना शहाणं करणं आणि खरं मत काय आहे धर्मशास्त्राचं अध्यात्मशास्त्राचं ते लोकांना समजावून सांगणं किती कठीण कार्य समर्थांनी केलेलं आहे. त्यानंतर काही ज्ञानी लोकांचेही वेगळे वेगळे अनुभव सांगितले. आता प्रश्न हा पडतो की ज्ञानी लोकांमध्ये तरी एकमत असायला हवं, मग त्यांच्यात भेद का? 2 कारण आहेत. एक दृष्टिकोनातला भेद, कोण कुठल्या पद्धतीनं एखादा विषय प्रतिपादित करतो. म्हणजे सोप्या शब्दात बोलायचं तर भांड्यामध्ये अर्ध भांड भरलेलं असेल तर कोणी ते अर्ध भरले असं म्हणेल, तर कोणी अर्ध रिकाम आहे असे म्हणेल. दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर दृष्टिकोनातला फरक एक भाग. आणि दुसरा म्हणजे प्रत्येक जण अंतिम पदाला गेलेलाच असतो असं नाही. काही प्रमाणामध्ये त्याला ज्ञान झालेलं असतं आणि त्या उंचीवरून त्याला जे काही दिसतं अनुभवाला येतं ते तो सांगत असतो. पण जो परमपदाला गेलेला आहे, जो शून्यत्वाचं निरसन करून ब्रह्मरूप झालेला आहे, त्याचं ज्ञान खऱ्या अर्थानं आत्मज्ञान मानायला हवं. समर्थांनी प्रारंभ केला. लोकांचे काय काय अनुभव आहेत ते ऐका. सगळीकडं भांडाभांडीच लागली आहे आणि कथा कल्लोळ हा तुम्हाला कौतुकानं ऐकायला मिळेल. कुणी म्हणतं की संसार करता करताच पैलपार पावायचा असतो. हा काही व्याप आपला नाही आहे, भगवंताचाच आहे, तोच ते सांभाळेल. कुणी म्हणतं हे असलं करून काही होत नसतं, लोभ निर्माण होतो आणि पोटासाठी कुटुंब काबाडी होऊन माणूस सेवा करत राहतो, याचा उपयोग नाही. कुणी म्हणतं की सुखानं संसार करावा, काही दानपुण्य करावं आणि सद्गतीची प्राप्ती करून घ्यावी, हे माणसानं करायला हवं. पुढचा म्हणतो अरे संसार सगळा खोटा आहे बाबा, काही अर्थ नाही त्याच्यात, वैराग्य ग्रहण करावं, घरदार सोडून द्यावं आणि स्वर्गाच्या वाटा त्यांनीच मोकळ्या होतात. एक म्हणतो अरे कुठं कुठं जायचं आणि वणवण फिरायचं, कुणी सांगितले हे उद्योग करायला, स्वतःच्या आश्रमात राहावं आणि आश्रम धर्माचं पालन करावं, असं कुणाचं म्हणणं आहे. तो म्हणतो कसला आश्रम धर्म काढलायस, काही खरं नाही बाबा, सगळा अधर्मच अधर्म आहे. त्या संसारासाठी किती कर्म काबाड कष्ट करावे लागतात, काय सांगावं. म्हणतो हे भांडण सोडून द्या. एक जण म्हणतो वासना बरी ठेवावी आणि त्या सद्वासनेनं आपोआप तुम्ही तरुण जाता. आणि एक जण म्हणतो भाव शुद्ध असावा आणि भावानच देवाची प्राप्ती होते, त्यामुळं दुसऱ्या कुठल्या गुंत्यात अडकू नये, भाव चांगला ठेवावा. आणखी एक जण म्हणतो आई वडिलांनाच आपलं गुरु मानावं, देव मानावं, त्यांचं पूजन करावं मनापासून, म्हणजे मनुष्य तरतो. आणखी एक जण म्हणतो नाही, देवा ब्राह्मणांचं पूजन करावं, त्याच्यामुळं त्यालाच नारायण मानावं आणि आपली सद्गती करून घ्यावी. एक जण म्हणतो शास्त्रांचा अभ्यास करावा.
आणि तिथं भगवंतानं काय काय सांगितलं, परलोक कसा प्राप्त होतो ते सगळं पाहावं असं एक जण म्हणतो. एक जण म्हणतो काही शास्त्र वाचून उपयोग नाहीये, सगळा गुंताच वाढत जातो, त्यापेक्षा संत सज्जनांना शरण जावं असं एक जण म्हणतो. एक जण म्हणतो हे सगळं सोडून द्यावं, काहीतरी बोलताय, त्यापेक्षा भूतदया मनामध्ये असावी हेच महत्वाचं आहे. एक जण म्हणतो आपला आचार शुद्ध ठेवावा, आचार शुद्ध झाला की सगळं काम झालं, त्याच्यामुळं अंतकाळी नाम घेतलं देवाचं की सुटला जीव. एक जण म्हणतो अहो पुण्य असेल तर मुखामध्ये शेवटी नाम येईल, नाहीतर काही नाम मुखामध्ये येणार नाही. एक जण म्हणतो जिवंत आहे तोपर्यंत सार्थक करून घ्यावं आणि त्याच्यासाठी तीर्थाटन करणं हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. एक म्हणतो काहीतरी बोलू नका हो, जिथं जाऊ तिथं पाषाण आहेत, दगड गोटे आहेत, कुठं तीर्थ फिरत बसता, नुसत्या त्या तीर्थांमध्ये बुचकाळ्या मारल्यामुळं त्रास होतो, कासावीस जीव होतो, काही प्राप्त होत नाही. एक जण म्हणतो तुमची वटवट थोडी बंद करा, अहो तीर्थांचा महिमा अगाध असं शास्त्रात सांगितलेला आहे, दर्शन मात्रे सगळ्या पातकांची होळी होऊन जाते, म्हणून तीर्थयात्रा अवश्य करावी. एक जण म्हणतो तीर्थयात्रेचं वर्म खरं तर मनालाच तीर्थ बनवावं असं आहे आणि म्हणून त्यासाठी कीर्तन केलं की मनालाच तीर्थत्वाची प्राप्ती होते असं आणखी एक जण म्हणतोय. एक जण म्हणतो योगाचा अभ्यास करा हठयोगाच्या संदर्भात आणि मग तो एकदा साधला की आपला देहच अमर होऊन जातो. एक जण म्हणतो काळ वंचना करू नये, त्याचा काही उपयोग होत नाही. चांगवटेश्वराची कथा माहिती आहे ना तुम्हाला, त्याचा काही उपयोग होत नाही, त्यापेक्षा भक्ती मार्गाचा अवलंबन करावा. एक जण म्हणतो ज्ञानाची प्राप्ती करावी, त्याच्यासाठी जे साधन करणं आवश्यक आहे ते करावं आणि मुक्त व्हावं असं एक जण म्हणतो. एक जण म्हणतो पापाचा कंटाळ आला पाहिजे, उच्छृंखलपणा सोडला पाहिजे आणि मोकळ्या मार्गाने पुढे जायला पाहिजे. एक जण म्हणतो निंदा द्वेष सोडला पाहिजे आणि दुष्ट संग त्यागला पाहिजे. एक जण तर असं म्हणतो की ज्याचं अन्न खावं त्याच्या समोरच मरावं, त्याच्यामुळे सद्गतीची प्राप्ती होते, नव्हे मोक्षच मिळतो. एक जण म्हणतो अहो जरा तुमचं बोलणं थांबवा, आधी खायला रोटी पाहिजे बघा, मग सगळ्या गोष्टीला अर्थ आहे, आधी सधनता असायला हवी. एक जण म्हणतो त्याच्यासाठी भरपूर पाऊस पडला पाहिजे, मग सगळा योग उत्तम, दुष्काळ असेल तर परिस्थिती बिकट होते. एक म्हणतो तप करावं, तपोनिधी व्हावं, सर्व सिद्धींची प्राप्ती करावी आणि इंद्राचं पद साधून घ्यावं. एक म्हणतो की तंत्रशास्त्र शिकावं, वेताळ प्रसन्न करून घ्यावा आणि मग देव आणि स्वर्ग आपल्याला सहज प्राप्त होतात. मग कुणी अघोर मंत्र म्हणतो, कुणी स्वतंत्र राहण्याबद्दल म्हणतो, कुणी लक्ष्मीची प्राप्ती करा म्हणतो, कुणी म्हणतो लक्ष्मी असेल तरच सर्व धर्म दानधर्म करता येतात. एक जण म्हणतो नाही नाही तिच्यामुळं मदाची प्राप्ती होते आणि मद निर्माण झाला की सगळं बिनसतं. एक म्हणतो शहाणं व्हावं आणि मृत्युंजयाचा जप करावा, त्यामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात. मग कुणी बटू भैरव म्हणतो, कुणी अजून काही म्हणतोय, झोटिंग म्हणतोय, कोणी काळी कंकाळी म्हणतो, कोणी भद्रकाळी म्हणतो, उच्चिष्ट चांडाळी यांची साधना करावी असं कोणी सांगतोय, कुणी गणपती म्हणतो तर कुणी शंकर म्हणतोय, कुणी देवीचं वर्णन करतोय, कुणी मल्हारी माळसाकांत त्याची पूजा करावी म्हणतो, कोणी व्यंकटेश्वराची पूजा करावी म्हणतो, कोणी म्हणतो पूर्व ठेवा असेल तेवढंच घडेल बाकी काही होणार नाही. एक म्हणतो नाही 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 असं प्रारब्धावर टाकून चालणार नाही, तर प्रयत्न करत राहायला पाहिजे. एक जण म्हणतो नाही नाही देवावरच भार घालून राहायला पाहिजे. एक जण म्हणतो कसला काय देव सांगताय तुम्ही, सगळ्यांचा भल्या लोकांचा तर देव अंतच पाहतो, हा युगाचा युगधर्म आहे, फार करून काही होणार नाहीये. कुणाला आश्चर्य वाटतं, कुणी विस्मय करतं, कुणी कंटाळून म्हणतं जाऊ दे आता एवढे सगळी चर्चा कशाला करायची, जे व्हायचंय ते होणार आहे, सोडून द्या सगळा विषय असं कुणी म्हणतंय. हे सगळे प्रापंचिक लोक अशा पद्धतीनं वटवट करत असतात, एकालाही त्यातलं मर्म माहीत नाही. त्यांच्या बोलण्याकडे शहाण्या लोकांनी लक्ष देऊ नये. मग आता असो हा स्वभाव, ज्ञाते जे आहेत, जाणलेले, ज्यांनी साधना केल्याने काहीतरी जाणलंय, त्यांचे तरी अनुभव सारखे आहेत का हो? नाही, त्यांचे एकाहून एक वेगळे वेगळे अनुभव आहेत.
ते सावध ऐका. समर्थ म्हणतात एकाने भक्ती करायला सांगितली, श्रीहरीची प्राप्ती करायला सांगितली, त्यानंच ब्रह्मप्राप्ती होते. एक म्हणतो की कर्मानच ब्रह्माची प्राप्ती होते. हे जे पाचवा जो आपलं शास्त्र आहे, धर्मशास्त्र ज्याला म्हणतात, मंडन मिश्रांची कथा तुम्हाला माहित असेल, तर ती ह्याच पद्धतीनं त्यांचा हा सिद्धांत होता, जो श्रीमद आदिशंकराचार्यांनी मोडून काढला. त्यानंतर एक जण म्हणतात किती प्रयत्न करा, भोग सुटता सुटत नाही, जन्म मरण तुटता तुटत नाही आणि अज्ञानाच्या उर्मी संपता संपत नाहीत, असं जाणकार म्हणतात. काही जण सर्व ब्रह्माचं प्रतिपादन करतात, जे दिसेल ते सगळं ब्रह्मच आहे असं माना, त्यामुळे क्रियाकर्म वगैरे सगळ्याचा लोप करा असं कोणी म्हणतं. कोणी म्हणतं असं केलं तर अधर्माचरण होतं, आचार भ्रष्टता निर्माण होते, त्यामुळं असं करू नये. एक जण म्हणतं सगळ्यांचा नाश होतो आणि जे अविनाश राहतं तेच केवळ ब्रह्म आहे. आणि एक जण म्हणतं असं मानून काही समाधानाची प्राप्ती होत नाही. मग सर्व ब्रह्मवाले सगळ्याला ब्रह्म मानतात, केवळ ब्रह्मवाले जे नष्ट होऊन गेल्यानंतर शिल्लक राहतं त्याला ब्रह्म मानतात, त्याला केवळ ब्रह्मवादी म्हणतात. हे दोन्ही पूर्वपक्ष आहेत असं म्हणतात. आणि अनुभव काहीतरी वेगळाच आहे असं सांगतात. एक म्हणतात अनुर्वाच्य वस्तू जर ठाई पाडून घ्यायची असेल तर ते वेदांना सुद्धा मौन पडतं त्याच्याबद्दल बोलताना, त्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. अशा प्रकारे जाणत्यांचे सुद्धा वेगळे वेगळे अनुभव आहेत. तो श्रोता गांगरून गेला जो समर्थांच्या समोर बसलाय आणि म्हणाला, स्वामी मग निश्चय कोणता करायचा? बघा समर्थ आपल्यासमोर किती सुंदर पद्धतीने सगळं मांडतायत की जगामध्ये आपल्याला हे सगळे विचार ऐकू येत असतात. कोण काय म्हणतं तर कोण काय म्हणतं. आता याच्यामध्ये निश्चय कोणता करायचा? तुम्ही तरी सांगा की काय सत्य आहे, कशाचा निश्चय करायचा ज्याच्यामुळं सिद्धांत मध्ये अनुभवाला उरी घ्यायची. अरे हे अनुभव सगळ्यांचे येत आहेत. सिद्धांत मतानुसार तर अनुभवाच्या पलीकडे गेलं तरच त्या वस्तूची प्राप्ती आहे. मग नेमकं काय आहे ते सांगा. अनुभव देही वेगळाले हे पूर्वीच बोलिले, आता काही एक केले नवचे की एक सांग. मग अनुभव जे येतात तेही वेगळे वेगळे असतात, त्याचा उपयोग काय आहे? मग समर्थांनी सांगितलं, बाबा काही लोक तर साक्षात्वाबद्दल बोलतात, साक्षी रहा, सर्व साक्षी. ही तुरीय अवस्थेचं जे वर्णन आहे ते सर्व साक्षी अवस्थेमध्ये राहा आणि आपण द्रष्टा ऐसी स्थिती स्वानुभवाची. स्वतःला द्रष्टा माना आणि दृश्य आणि द्रष्टा हे वेगळे आहेत असं माना. द्रष्टा म्हणजे कोण? आत्मा हा द्रष्टा आहे. मी आत्मा आहे आणि माझ्या देह इंद्रिय अंतःकरण प्राण वासना यांच्या सकट अन्य सगळं बाहेर दिसणारं विश्व जगत हे वेगळं आहे आणि मी आत्मा वेगळा आहे. ही अनुभूती आहे, त्याला साक्षी भाव म्हणतात. असे साक्षी भावानं राहतात, अलिप्त भावानं राहतात. दृश्यापासून द्रष्टा वेगळा अशी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षात्वे निराळा स्वानुभवे, असा स्वतःचा अनुभव असणारे लोक आहेत. सगळं पदार्थ जाणता तो पदार्थाहून परता, देही असून अलिप्तता सहजची आली. आणि देहात असून सुद्धा त्या देहापासून तो अलिप्त आहे, आत्मस्वरूपामध्ये तो आहे. ही स्थिती त्या साक्षी भावामध्ये प्राप्त होते. हा त्यांचा अनुभव आहे आणि साक्षात्वानं वर्तावं असं ते म्हणतात. दृश्य असून द्रष्टा हा वेगळा मानावा असं म्हणतात. पण दुसऱ्यानं त्याला खोडून काढलं आणि तो म्हणाला, हा भेदच असू शकत नाही, वस्तू अभेद आहे. द्रष्टा आणि दृश्य इथं भेद आहे, म्हणजे तुम्ही अजून मायेमध्ये आहात, त्यामुळं तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली नाही. जिथं सगळीकडे साखरच साखर आहे, तिथं कडू पदार्थ निवडून दाखवा असं म्हटलं तर त्या म्हणण्याला अर्थ नाही. त्याप्रमाणे द्रष्टा आणि दृश्य हे दोन वेगळे दाखवण्याला अर्थ नाहीये, कारण अभेद स्थिती परब्रह्माची आहे, अवघच ब्रह्म आहे. म्हणून प्रपंच काय आणि परब्रह्म काय हे अभेद आहे असं सर्व साक्षी मानणारा, सर्व ब्रह्म मानणारा म्हणतो. आणि भेदवादी जे आहेत ते मात्र भेद मानतात. म्हणून हा आत्माच सगळ्या आत्म्याचाच हा विलास आहे, त्यालाच चिदविलासवाद असंही म्हटलेलं आहे. तर हा आत्म्याचाच सगळा विलास आहे असं हे सर्व ब्रह्मवादी म्हणतात. मग त्याच्यामध्ये तूप थिजलं आणि विघुरलं याचं उदाहरण दिलेलं आहे. निर्गुणच गुणाला आलं आणि तिथं द्रष्टे पण कुठं उरलं असं म्हणतात. द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश,
द्रष्टेपणाचे सायास कासे असी. म्हणून ही तुरीय अवस्था, साक्षीभाव, द्रष्टा दृश्य, याला काही अर्थ नाही असं सर्व ब्रह्मवादी म्हणतोय. ब्रह्मच सगळं काही झालेलं आहे असा एकाचा अनुभव आहे. हे दोन अनुभव इथं ज्ञानीजनांचे समर्थांनी सांगितले. दोघेही फार पुढच्या गतीला पोहोचलेले लोक आहेत, पण तरी सुद्धा ते अंतिम अवस्थेला गेलेले नाहीत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग शून्यत्व निरसनाकडे समर्थ पुढे जातात. मग अंतिम अवस्थेला गेलेला कोण आहे ते आता पुढे ते सांगणार आहेत. अरे अवघा आत्माच आकारलेला आहे, भिन्न तिथं कुणाला मानू नये. आणि दुसरा अनुभव हा असा सांगितला. आता तिसरा अनुभव काय आहे तो पहा. प्रपंच बाजूला करा आणि तो प्रपंच नष्ट झाल्यानंतर जे उरलं त्याला ब्रह्म म्हणा. हा केवळ ब्रह्मवादी बोलतो, याला तोच देव आहे असं म्हटलं. पण दृश्य बाजूला केलं आणि केवळ अदृश्य उरलं तेच ब्रह्म म्हणून अनुवादिलं. इथं विज्ञानवादी बौद्धांचं मत प्रकट होतं. हे विज्ञानवादी केवळ ब्रह्माच्या अलीकडे असणारे लोक आहेत. हे काय म्हणतात, काहीच नाही उरलं म्हणजे शून्यत्व, अभाव. आणि भगवद्गीता स्पष्टपणे सांगते की नासतो जायते भावः नाभावो जायते सतः. ज्याच्यात अभाव आहे ते सत असू शकत नाही, जे सत आहे त्याच्यात अभाव, त्याचा कधीही अभाव म्हणजे नॉन एक्झिस्टन्स, कधी नॉन एक्झिस्टन्स म्हणजे शून्यत्व कधीही असू शकत नाही. आणि म्हणून हाही एक तिसरा अनुभव समर्थांनी शून्यवाद्यांचा सांगितला. परी ते ब्रह्म म्हणू नये. आणि समर्थांनी स्पष्ट सांगितलं, या शून्याला ब्रह्म म्हणू नका, मोठा घोटाळा होईल. परी ते ब्रह्म म्हणू नये, उपायासारखा अपाय. शून्यत्वास ब्रह्म काय म्हणू येईल. अरे या शून्यत्वाला ब्रह्म म्हणता येईल, अभावाला तुम्ही ब्रह्म आहे असं म्हणू शकता, कदापि म्हणता येणार नाही. दृश्य अवघे ओलांडिले, अदृश्य शून्यत्वी पडले. सगळं दृश्य जे आहे जगत, हे सगळं दृश्य जगत काय झालं, ओलांडून तो पलीकडे गेला. मग काय राहिलं, काहीच नाही राहिलं, ही स्थिती राहील. त्याला शून्यत्व असं म्हणतात. ब्रह्म म्हणून मुरडले तेथून या मागे. त्यालाच ब्रह्म मानला आणि हा परत आला. हा वेडपट माणूस आहे, पूर्ण पुढेपर्यंत गेलेला नाहीये. का त्याला ब्रह्म मानायचं नाही. बघा, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव. तयास मंदबुद्धीस्तव प्राणी ब्रह्म म्हणे. मंदबुद्धी शब्द समर्थांनी वापरला म्हणून मी वेडेपणा शब्द वापरला बरं का. त्याला समर्थ मंदबुद्धी म्हणतात. तो मंदबुद्धीचा आहे आणि तो भलत्यालाच भगवंत म्हणून आलेला आहे. तो अलीकडे अजून पुढे गेलेला नाहीये. राजाला ओळखलं नाही आणि एक राजा नाव असणारा सेवक आहे, त्याला भेटला आणि म्हणाला मी राजाला भेटून आलो. अरे राजा नाव असणाऱ्या सेवकाला तू भेटलास, मूळ राजाला भेटलेला नाहीयेस, पण तुला वाटलं मी राजालाच भेटलो. समर्थ असं म्हणताय. असा जो जाऊन आला, सगळ्याचा निराश केला आणि शून्यत्वाला पोहोचला आणि तिथूनच परत आला, त्याला काय म्हटलं समर्थांनी, असा अज्ञानात तो राहिलेला आहे. तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म, पुढे देखता परब्रह्म. शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटून गेला, पण पुढे परब्रह्म आहे त्याच्या लक्षात आलं नाही. बरं, आता याचं तार्किक विश्लेषण काय आहे, त्याला समर्थ म्हणतात. परी हा सूक्ष्म अडथळा, हा एक छोटा अडथळा आहे. वारी विवेके वेगळा, जैसे दुग्ध घेऊन जळा राजहंस निवडते सांडी. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी याच्यातलं फक्त दूध स्वीकारतात, पाणी सोडून देतात, तसा हा सूक्ष्म अडथळा आहे, हा दूर करता आला पाहिजे. तो विवेकानं करायचा. कसा करायचा सांगतो समर्थांनी सांगितलं, मी काय वेगळं सांगणार आहे. शून्यत्वापर्यंत तो गेला म्हणजे काहीही नाही याचा त्याला अनुभव आला. काही उरलं नाही हा अनुभव आला की नाही. जोपर्यंत अनुभव आहे तोपर्यंत ब्रह्मप्राप्ती नाही, हा सिद्धांत आहे. मग अनुभव आला म्हणजे काय झाला, अनुभव घेणारा अनुभव आलेल्या वस्तूपेक्षा भिन्न आहे की नाहीये. काहीच नाही उरलं हा जो म्हणतोय, हा काहीच नाही उरलेल्या पैकी आहे की त्याच्याहून भिन्न आहे. काहीच नाही उरलं हे म्हणणारा स्वतः त्याहून भिन्न आहे ना. एक उदाहरण म्हणून सांगतो. तुम्ही एका खोलीमध्ये आहात आणि एका खोलीमध्ये 100 वस्तू ठेवलेल्या आहेत, वेगळ्या 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 वेगळ्या. आणि आता तुम्ही एक एक वस्तू बाहेर काढायला लागला. सगळ्या वस्तू काढल्या, काही शिल्लक नाही, 100च्या 100 वस्तू निघून गेल्या. तुम्ही काय बोलणार, काहीच शिल्लक नाही. पण काहीच शिल्लक नाही म्हणताना तुम्ही तिथं शिल्लक आहात ना, की तुम्ही पण शिल्लक नाही आहात. अर्थात तुम्ही शिल्लक आहात. मग तुम्ही शिल्लक जर असाल
तर जे पाहिलं काहीच शिल्लक नाही, त्याच्यामध्ये तद्रूपत्व कुठं आलं? तुम्ही तर शिल्लक आहात. शून्या वेगळे असणारे तुम्ही, अभावाहून वेगळे असणारे तुम्ही, द्रष्टा पाहणारे, तिथं शिल्लक आहात. म्हणून त्याला अंतिम स्थिती मानता येत. म्हणून हा शून्यत्वाला पोहोचला, शून्यत्वाचा अनुभव घेतला, म्हणाला मला परब्रह्म दिसलं आणि परत आला. याला परब्रह्म म्हणता येत नाही, असं समर्थ इथं सांगतात. का तर शून्यत्व ओलांडल्यानंतर मूळ मायेच्या पलीकडेच परब्रह्म आहे. वेगळेपणे पाहणे घडे. शून्यत्वाला सुद्धा तुम्ही वेगळेपणानं पाहता का? स्वतः शून्य होता? नाही शून्य होऊ शकत. तुम्ही वेगळेपणानं पाहता. शून्याला पाहता म्हणजे अभावाला पाहता, काहीच उरलं नाही हे पाहता, आणि हे वेगळेपणे पाहता. म्हणून वेगळेपणे पाहणे घडे, तेणे वृत्ती शून्यत्वी पडे. कोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा, भिन्नपणे अनुभविले तयास शून्य ऐसे बोलिले. भिन्नपणे पाहिलं त्याला शून्य म्हटलं. वस्तू लक्षिता अभिन्न झाले पाहिजे आधी. आणि आता तोही पाहणाराही शिल्लक राहायला नाही पाहिजे. पाहणारा सुद्धा शिल्लक राहायला नाही पाहिजे, म्हणजेच तो तद्रूप झाला पाहिजे. मग त्याला ब्रह्माचा अनुभव येतो, तो ब्रह्मस्वरूपाला पोहोचतो. वस्तू आपणची होणे ऐसे वस्तूचे पाहणे, निश्चयेसी भिन्नपणे शून्यत्व आले, शून्यत्व लाभे. म्हणून स्वतः तद्रूप होता आलं पाहिजे, म्हणजे माझ्या मीपणाचाही लोप करता आला पाहिजे, असं सांगितलं. या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही, वस्तुरूप होऊन पाहि स्वानुभवे. आणि तू हा अनुभव घे की त्या शून्यत्वाच्या पलीकडे जाऊन तद्रूप होऊन जा, वस्तुरूप होऊन जा. मग तुला कळेल की परब्रह्म काय आहे. आपण वस्तू सिद्धची आहे, मग मी ऐसे कल्पू नये. साधू सांगती उपाय तूची आत्मा. स्वतःला मी मानू नकोस, कारण आत्मा तूच आहेस. म्हणजे काय? मीपणाचा लोप करून आत्मा रूपानं शिल्लक राहणे म्हणजेच शून्यत्वाचा निराश करणे असं आहे. मन मी ऐसे नाथिले, संती नाही निरोपिले. मानावे कोणाच्या बोले, मन मी ऐसे. स्वतःला मन आहे असं मानू नका. मनाच्या पलीकडे गेल्यानंतर मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्या पलीकडे गेल्यानंतर आत्मरूपात जाणार आहे. म्हणून त्याचा त्याग करा. संत वचनी ठेविता भाव, तोची शुद्ध स्वानुभव. मनाचा तैसाचा स्वभाव आपण वस्तू. म्हणून याला म्हणतात की उन्नयन, एलिव्हेशन करायचं. मनाचं एलिव्हेशन अहम मध्ये करायचं, अहमचं एलिव्हेशन बुद्धीमध्ये करायचं, बुद्धीचं एलिव्हेशन आत्म्यामध्ये करायचं. आणि मी आत्मा आहे हा जो अनुभव, त्याला ज्ञप्ती म्हटलं. ती ज्ञप्ती सुद्धा सोडून द्यायची, म्हणजे तद्रूपत्वाची प्राप्ती झाली. जयाचा घ्यावा अनुभव, तोची आपण निरावयव. हा अनुभव जो घेतला तोच मी काय निरअवयव असणार आहे. आपुला घेती अनुभव विश्वजन. आणि म्हणून अशा प्रकारे लोक मात्र मी आहे याचा अनुभव घेतात. साधकाने मात्र मीचा लोप करून टाकायचा आहे. ज्याप्रमाणे लोभी मनुष्य धन मिळवायला गेले आणि भावनेच्या स्तरावर तेच धनरूप झाले, सारखं त्यांना धनच दिसतंय, बरोबर ना? तसं मग ते भाग्यपुरुषी भोगिले सावकाश. इतर लोकांनी मात्र त्याचा उपभोग घेतला. तसे देहबुद्धी सोडिता साधकास झाले तत्वता. अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी. त्याप्रमाणे देहबुद्धीचा त्याग करून आत्मबुद्धीमध्ये स्थिर झाला आणि त्याच्यातील आत्मा मी आहे याचा मीचाही लोप केला की त्याला प्रत्यक्ष खरा अनुभव म्हणजे आत्मस्थिती, तद्रूपत्व प्राप्त झालं. आपण वस्तुमुळी एक ऐसा ज्ञानाचा विवेक, येथून हा ज्ञानदशक संपूर्ण झाला. आणि अशा प्रकारे शून्यत्वाचा निराश करून तद्रूपत्वाची प्राप्ती झाली. म्हणजेच तो आत्मरूपानं विलसू लागला आणि मीला विसरून गेला. आणि अशा प्रकारे हा ज्ञानदशक मी इथं पूर्ण केलाय असं समर्थ म्हणतात. आत्मज्ञान निरोपिले, असं हे अद्भुत असं आत्मज्ञान निरूपण केलं. यथामती बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. यात सांगताना काही कमी राहिलं असेल तर श्रोत्यांनी मला क्षमा करावी, असा अत्यंत शेवटी विनम्र भावाने समर्थांनी हा अद्भुत असा शून्यत्व निरसनाचा समास पूर्ण केलाय आणि हा दशकही पूर्ण केलेला आहे. इति श्री दासबोधे गुरुशेष संवादे शून्यत्व निरसन नाम समास दशम. जय जय रघुवीर समर्थ.